नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्पेशली शिक्षक मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून एक मोठा वाद शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात चालू होता आणि ह्या वादावरती शिक्षण विभागाने मागे जो परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकात सांगितल्यानुसार काही शिक्षकांना इथे टीईटी पात्रता असून सुद्धा पदोन्नती रोखली जात होती. सो यावरती आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आणि संबंधित शिक्षण विभागाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. नेमका काय निर्णय घेतलाय, कुणाला फायदा होणार आहे, पुढे काय प्रोसेस होऊ शकते आणि शिक्षक भरतीमध्ये यामध्ये काही इश्यू होऊ शकतात का, ते पण थोडक्यामध्ये एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कशन करूया. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, सकाळ न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर मी ठेवली. सगळ्याच न्यूजपेपरने ही बातमी कव्हर केलेली, पण मी तुम्हाला एकच ठेवली समोर. शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा, टीईटी सीडी पात्रताधारक शिक्षकांना नवीन सुधारित नियमावली लागू झाली. मग आता प्रश्न पडतो की मग जुना काय होतो नियम आणि नवीन काय लागलेला आहे. नवीन नियमानुसार कुणाला संधी मिळणार आहे आणि कुणाला संधी मिळणार नाहीये, त्याचा इम्पॅक्ट शिक्षक भरतीवरती काय होऊ शकतो का ते पण आपण बघूया. पहिले समजून घेऊया की जुना नियम काय होता, नवीन नियम काय लागू झालाय. बघा, पेपरच्या पहिल्याच पॅराग्राफमध्ये त्यांनी सांगितलंय प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात. आता प्राथमिक शिक्षक तुम्हाला माहिती असेल 1 ते 8 चे. प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने नवीन परिपत्रक जारी करत पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. टीईटी सीडी पात्रताधारक शिक्षकांसाठी सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. याआधी 1 सप्टेंबर 2025 म्हणजे जुनं जर आपण बघितलं तर 1 सप्टेंबर 2025 पर्यंत, बघा 25 पर्यंत ज्या शिक्षक टीईटी किंवा सीटीटी पात्र असतील याच शिक्षकांचा विचार करून त्यांना पदोन्नती देण्यात आली किंवा त्या संदर्भात परिपत्रक आलं होतं. आणि यावरती शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या आणि त्यांचा निकाल आता आलेला आहे. शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळत होता, हे झालं पूर्वीचं. मात्र आता दरवर्षी 1 ऑगस्ट पर्यंत आता नवीन नियम काय सांगतोय, तर नवीन नियम सांगतोय 1 ऑगस्ट प्रत्येक वर्षी, 1 ऑगस्ट दरवर्षी तुम्हाला जेव्हा पदोन्नती करायची असेल त्यावेळेस त्या वर्षातली 1 ऑगस्ट ही तारीख त्यांनी काय करायची आहे, कन्सिडर करायची. 1 ऑगस्ट पर्यंत टीईटी किंवा सीटीटी पण, टीईटी किंवा सीटी उत्तीर्ण सर्व शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. आता काय होतं पाठीमागे त्यांनी डेडलाईन दिली होती. या जुनं परिपत्रक होतं, ओल्ड प्रसिद्धीपत्रक जे होते पत्रक होतं, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आता ही डेट जी 1 सप्टेंबर दिली होती ती कॅन्सल करून आता 1 ऑगस्ट ही प्रत्येक वर्षाची पकडली जाणार. आणि त्यानुसार टीईटी पात्र, आता साधारणतः जे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत आणि मग ते टीईटी पण पात्र असतील तरच त्या उमेदवारांना पदोन्नती दिली जाणार आहे. असा एक सर्वसाधारणपणे निर्णय शिक्षण विभागाने दिलेला आहे. याचं परिपत्रक येईल, आता फक्त हा निर्णय झालेला आहे. उद्या परवाचं परिपत्रक पण येऊन जाईल. यातला दुसरा मुद्दा महत्वाचा की पदोन्नतीला गती मिळणार. आता बऱ्याच दिवसापासून ही रखडलेली होती, म्हणजे लिस्ट सगळं फायनल होतं पण पदोन्नती केली जात नव्हती कारण कोर्टामध्ये केसेस होत्या. पण आता इश्यू काय झालाय की या ठिकाणी बघा, ए नावाचे शिक्षक होते. हे ए नावाचे शिक्षक 1 सप्टेंबर 2025 पर्यंत टीईटी पात्र होते. पण निकषानुसार जर बघितलं तर निकषानुसार जे लाईन असते की त्याला म्हणूया आपण की कोणाचा नंबर लागतो पदोन्नतीला, ज्यांची सेवाकाल जास्त झालाय. मग बी नावाचे एक शिक्षक होते. हे बी नावाचे शिक्षक खरं म्हणजे यांची पदोन्नती व्हायला पाहिजे होती नियमाने, यांची पदोन्नती, कारण यांचा कार्यकाळ जास्त आहे. पण यांचा टीईटी मात्र ते क्वालिफाईड नव्हते, ह्या डेट पर्यंत क्वालिफाईड नव्हते, म्हणून ह्या शिक्षकांचं इथे पदोन्नती झाली होती किंवा करण्यात येणार होती. हे शिक्षक कोर्टात गेल्यामुळे ह्या बी नावाच्या शिक्षकाने मात्र 1 ऑगस्ट 2025 पर्यंत, सॉरी आता ह्या वर्षी पकडले 26 पर्यंत, तर त्यांनी तर क्वालिफाय झालेत. बघा इथे त्यांनी डेट काय दिली आहे, दरवर्षी 1 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे ह्या वर्षीचा आपण विचार केला तर 1 ऑगस्ट पर्यंत म्हणूया आपण. 1 ऑगस्ट, कारण सप्टेंबरची डेट तर गेली आता. सो हे जर लक्षात घेतलं तर हा शिक्षक इथे पात्र होणार आहे. आणि मग कदाचित हा शिक्षक जर शेवटच्या लाईनमध्ये असेल तर इथे काय होणार आहे, हा शिक्षक अपात्र होणार. साहजिक आहे की हा शिक्षकाचा सेवाकाल जास्त आहे, याचा विचार पहिले व्हावा. फक्त एवढंच होतं की हा टीईटी पहिले पास झाला, हा टीईटी नंतर पास झाला 1 सप्टेंबर नंतर, म्हणून याचा विचार होत नव्हता. पण आता या शिक्षकाचा विचार होणार आहे आणि जर व्हॅकन्सी असेल तरच याचा, अदरवाईज या शिक्षकाचा विचार होणार नाही. हा पहिला मुद्दा. बघा, तेच सांगितलं त्यांनी, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी आणि प्रक्रिया पारदर्शक व वेळेवर पूर्ण व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्याचे आदेशित करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी महत्वपूर्ण सुधारणा जाहीर केली. 31 ऑगस्ट पर्यंत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करून शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे हजारो टीईटी सीटी पात्रधारक शिक्षकांना पदोन्नतीची संधी मिळणार आहे. आता 31 ऑगस्ट पर्यंत
प्रक्रिया पूर्ण करायची, नियुक्ती तर शक्य नाही होणार आहे, पण प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि कदाचित सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ह्या 2 महिन्यामध्ये सगळ्या उमेदवारांना योग्य त्या ठिकाणी नियुक्ती पण दिली जाणार आहे. आता ओके, हे लक्षात आलं तुम्हाला, कारण हा 1 महिना का लागणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत, कारण ही जी यादी आहे ती सुधारित पद्धतीने परत करावी लागणार आहे. प्रोसेस मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं बघा, यानुसार ती यादी परत एकदा रिवाइज करावं लागणार आहे. चौथा आणि 5वा मुद्दा आहे, पात्रतेनुसार शिक्षकांना संधी मिळणार, ZPCU यांच्यावरती जबाबदारी दिली जाणार आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं पात्रतेनुसार म्हणजे काय. या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना पदोन्नतीचा नियमित आणि विश्वासार्ह मार्ग उपलब्ध झाला आहे. म्हणजे 1 सप्टेंबर डेट न पकडता आता दरवर्षीची 1 ऑगस्ट ही डेट पकडली जाणार आहे. त्यामुळे जी TET असते बघा, डिसेंबर नोव्हेंबरला पण TET होणार आहे, परत पुढच्या वर्षी जून जुलैला पण होणार आहे. सो तोपर्यंत निकाल पण यांचे लागणार आहे आणि हे निकालामध्ये हे शिक्षक इथे पात्र होऊ शकतात. बरोबर, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर बघा यांच्यावरती एक पूर्ण जबाबदारी असणार आहे. या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात एकसूत्री धोरण राबवले जाईल याची दक्षता घेण्यात येत आहे, असं शालेय शिक्षण विभागाने हे सगळं सांगितलेलं आहे. आता हा निर्णय महत्वाचा आहे, पेपर आहे, न्यूजपेपर आलेला आहे. भविष्यात हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल कुठे, यांचं परिपत्रक, शिक्षण विभागाचं परिपत्रक येऊन जाईल आणि त्यामध्ये पण डिटेल बघायला मिळेल. त्यामध्ये अजून काही नियमावली असू शकते, ती आपण पुढच्या व्हिडिओत बघूया जेव्हा परिपत्रक येईल तेव्हा. पण इनिशियली ही बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे की आता पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. आता परत हा प्रश्न येतो की नव्याने शिक्षक होणाऱ्या उमेदवारांसाठी प्रॉब्लेम काहीच नाही, नवीन शिक्षकांसाठी किंवा शिक्षक भरतीला प्रॉब्लेम काहीच येणार नाही. फक्त एवढं होणार आहे की A नावाचा शिक्षक जाणार होता पदोन्नती घेऊन, पदोन्नती घेऊन हा शिक्षक जाणार होता एखाद्या लोकेशनला, म्हणून आपण एक लोकेशनला तो जाणार होता. पण आता हा जो शिक्षक होता, कदाचित ह्या शिक्षकाची, हा शिक्षक जो होता ना, याची पात्रता जर चेक केली, बरोबर, याचे वर्ग चेक केले, कदाचित 1 ते 5 असू शकतात किंवा 6 ते 8 पण असू शकतात, बरोबर की नाही. कदाचित याची भाषा म्हणजे काय म्हणूया आपण, विषय चेक केले तर कदाचित याचे विषय सुद्धा बघावं आपल्याला. हा जर मॅथ रिझनिंगचा होता का, हा सायन्सचा होता का, हा लँग्वेजचा होता का, हे पण बघावं लागेल. एवढंच होणार आहे की हा जाणारा होता, पण आता नवीन जो नियम आला आहे, कदाचित ह्या नियमानुसार, मी कदाचित का म्हटलं, कारण डिटेल परिपत्रक येईल तेव्हा कन्फर्म होऊन जाईल, पण कदाचित मी असं म्हणतोय की ह्या A ऐवजी आता हा B उमेदवार इथे जाणार आहे. कारण ह्या उमेदवाराला आता 1 ऑगस्ट पर्यंत सवलत मिळाल्यामुळे हा काय झाला, अपात्र झाला किंवा त्या लिस्टमध्ये नाहीये, कारण हा शेवट होता आणि शेवट हा आल्यामुळे याचं काय झालंय, याला पदोन्नती मिळणार नाही. हा नवीन शिक्षक इथे ऍड होतील आणि ते आता दुसऱ्या ठिकाणी किंवा त्या पहिल्याच ठिकाणी कदाचित ते लोकेट होतील, पदोन्नती मिळेल त्यांना. मग परत एकदा बघावं लागेल की जाणारा आणि आता परत आलेला शिक्षक हा कोणत्या विषयाचा, कोणत्या ठिकाणचा, कोणत्या वर्गाचा असणार आहे. मात्र जागा तेवढ्याच आहे तुमच्यासाठी, फक्त हा बदल एवढा होणार आहे. आता हा बदल अपेक्षित आहे ह्या ऍड मध्ये यायला पाहिजे पहिल्या फेजमध्ये. जर याला वेळ लागला तर कदाचित पहिली फेज चालू होऊन जाईल आणि दुसऱ्या फेजमध्ये पण ऍड होऊ शकतं. बघा, मी मी बोलतो म्हणजे 100% खरं नाही, मी फक्त तुमच्या लक्षात आणून देतो की ह्या निर्णयामुळे काय होऊ शकतंय. तो जेव्हा ते परिपत्रक येईल, अपडेट येईल, तेव्हा मी तुम्हाला सांगेलच आणि त्याच्यानंतर जे प्राधान्यक्रमाची प्रोसेस किंवा ऍड तुम्हाला बघायला मिळतील ते पण तुम्हाला कळेलच. आता परत मुद्दा आहे की मग सर सगळं तर अपडेट झालेलं आहे. आता साहजिक अपडेट झालं म्हणजे काय, यांच्यानुसार ही लिस्ट फायनल झाली होती पदोन्नतीची, त्या जागा रिक्त होणार होत्या, ते वरती गेले म्हणजे त्या जागा रिक्त झाल्या, त्या जागेची ऍड आलेली आहे. मग आता कदाचित ऍड ज्या अपलोड केलेल्या आहेत इथे पण कदाचित काहीतरी त्रुटी, काहीतरी बदल करण्याची गरज असू शकते. मी शक्यता बोलतोय, असेलच असं म्हणत नाहीये. सो तुम्ही पण लॉजिकली विचार करा की सर असा जर हा बदल झाला असेल, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल, तर साहजिक हा बदल करूनच परत ती ऍड पण तुम्हाला कदाचित त्या ऍडमध्ये बदल करावा लागेल. हे सगळं लक्षात घेता मी कदाचित शब्द परत परत जाणून बुजून वापरतोय. मी जे आहेत ते तथ्य मांडायचा प्रयत्न करतोय. कदाचित ते कितपत खरं आहे काय हे पुढचा येणारा काळ कळवेल, पण मला असं वाटतंय की ह्यामुळे कदाचित ही ऍड पहिली जी फेज असेल, ह्या फेजमध्ये कदाचित ह्या जागा ठेवल्या जाऊ शकतात, म्हणजे ऍडमध्ये टाकल्या जाऊ शकत नाही. दुसऱ्या फेजमध्ये सगळं रिवाइज करून दुसऱ्या फेजमध्ये कदाचित ऍड होऊ शकतो. जर असं जर काही झालं तर ह्या पहिल्या फेजमध्ये काही शिक्षकांवरती काय म्हणजे शिक्षकांना ह्या जागा मिळणार नाही, असं पण होऊ शकतं. बघूया, येणारा काळ कळवेल. फक्त तुम्हाला मुद्दे मी लक्षात आणून देतोय की काय काय होऊ शकतं. बघूया पुढे काय होतं परिपत्रक आल्यावर. याबाबत तुम्हाला काय वाटतंय
हे मांडलेले मुद्दे योग्य आहे अयोग्य आहे किंवा याबद्दल तुम्हाला तुमचा अनुभव काय सांगतोय, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही थॉट प्रोसेस काय, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो विचार करा, डिस्कशन करा. मी असंच व्हायला पाहिजे तसं असं म्हणत नाहीये, मी फक्त मुद्दे तुम्हाला सांगितले काय काय होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकतात आणि तुमच्या मित्रांना इग्नाइट अकॅडमी पण तुम्ही सजेशन देऊ शकतात. आणि आपली ही मेंटरशिपची बॅच पाहिजे जेव्हा प्राधान्यक्रम चालू होईल त्यामध्ये आम्ही तिघेही तुम्हाला प्रॉपर प्राधान्यक्रमापासून नियुक्तीपर्यंत मार्गदर्शन नक्कीच करणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.